हे आहे काय झालं? आता मला काय मुलगी बिगली बघू नको. का रे बाबा काय झालं? काय झालं म्हणजे काय, मागच्या वेळेला ती पोरगी बघायला गेली, ती काय म्हणली गोठ्यात काम करतो फुल टाइम गोठ्यातच असन म्हणून. मग ती बोलली, मग दुसरी बघू ना आपण. एक बोलली म्हणून काय झालं? दुसरी बघू, सगळे असंच बोलणार आहेत. काय नको, मला नाही करायचं लग्न बिग्न काही, राहतो मी असंच, जाऊ दे. अरे तू नाराज नको हो. असं नाराज होऊन कसं जमल सांग बरं. मग आतापर्यंत किती पोरी बघितल्या? किती बघितल्या? मग किती बघितल्या बघ ना, एकीन तरी पसंत केलं का? मग तू काय म्हातारा झाला काय? बघू ना आपण, मामाला पण सांगितलं मी, तो पण बघल. मामा बघतोय, मी म्हातारा झाल्यावर काय गेल्यावर बघतोय काय माहिती. अरे असं कशाला बोललो तू बाबा, वांगाळ बोलू नाही. म्हणून मला नाही करायचं ते लग्न. आणि काय करू मी लग्न करून? त्यांना पाहिजे नोकरीवाला, आणि शेतीवाली तसेच जाऊन द्यायचे का? अगं व्यवसाय एवढा मोठा चांगला दुधाचा, ते नकोय त्यांना. आजकाल मुलींना काय पाहिजे माहिती का? नुसतं वायफायचा पासवर्ड आणि फिरायला नाही नोकरीवाला. मग काय आता? काय उपयोग आहे त्याच्यामुळे नकोच बघू. अरे पण त्या नोकरीवाल्यापेक्षा तू जास्त कमीतोस बाबा महिन्याला. मग त्यांना कळलं तर पाहिजे ना, कुठून आणून सरकारी नोकरी. काय नाही बघा नाही काय म्हणतोय. कसं टेन्शन घेतो, होईल ना. कुठं वय असं तुला लय 35-40 वर्षात झालाय? वय नाही झाला बापू, पण आता मला सांगा, आपला दुधाचा व्यवसाय सोडून आता नोकरी करीत बसू का? नाही नाही, धंदा महत्वाचा आहे आणि त्याच्यात काही कमी भेटते का? तेच त्याला त्याला सांगत आपल्या कळत कसं रे? अरे माझ्या बापानं हिला बघितलं, मी नाही बघितलं, तिकडच लग्न जमवलं. कशाच काय नोकरीन भानगडीन किती वावर आहे. आले पाहिलं तर ते 7-8 मशीन त्यानं बघितल्या, कडब्याची गंज बघितली, म्हणले नाही पोरगी इथेच द्यायची. माझ्या बापाने काय बघितलं माहितीये का? यांचा गोठ्यात किती गाया म्हशी आहे आणि 2 गंजी बघितल्या मोठ्या मोठ्या आणि मला देऊन टाकलं बघ. आजकालच्या मुलीचे बाप आले गोठ्यात असे करून पळायच्यात. हा काय उपयोग नाही, जाऊ द्या म्हणते. त्याला तेच सांगत होते, लय दुःखी कष्टी नको हो. शेतकऱ्याची एखादी गरीबाची आणू, एवढं काय टेन्शन घेतो? ही तरी भेटली पाहिजे ना, कधी भेटन? अरे आम्ही आहेत ना, काय टेन्शन घेतो? आई बापा जिवंत आहे तुझे, झालं तुला असं नाही राहून द्यायचे ते आयुष्यभर संडा. काय? करते लग्न तुझं. काय नाही झालं, अजून 4 म्हशी वाढवा. तुझा तुझे भाऊ म्हणला होता कुणाची ते जोडीदार आहे. हा. त्याला एक फोन लाव. तेच त्याला करते मी फोन, तुला टेन्शन नको घेऊ. हा पण मी काय म्हणतोय, ते आपलं ते जमवणार आहे ना एजंट. हा, त्याला बघा त्याच्याकडे असं तर काही. एजंट काय आता ते नीटनाटकी आणून घातली तर बरं. नको आपण 4 पाहुण्या दिवस राहून आपल्याला लुटायची निघून जायची, म्हणजे परत डोक्याला पुरा. आपण आपल्या पाहुण्या रावळ्यातूनच बघू, कुठं तरी धागा दोरा लागेल ना. मग बघा आता बघतो या जन्म तरी हो द्या माझ्या लग्न. इतकं काय बोलत रे तू इतकं. माझ्या वयाच्या पोरांचे सगळ्यांचे लग्न झालेत, मी एकटाच राहिलोय तसंच. काय होतं माहितीये का बरं, आता याला बी ना वाकडं तिकडं नाही बघा, ती टपऱ्यावाली पोरांची लग्न. हा ना, आणली काढली, कुणी आणली ते काढली, काय ज्या अजून हे आता याला बी त्याला वेळच नाही ना, तिकडं काम भरण ती भर. घर सोडून जातो कुठं, नाही तर पटवली असते मी बी एखादी. आता याचा तो दुसरा मित्र नाही का ते तिकडे राहतो, रुपया कमीत नाही, पण बायको झाली, एक लेकरू बी झाले. आणली त्यांनी. हा आता काय करेन. आता आपल्याला आहे ना जरा नीटनाटक याच्या माग हा नसल्यावर ते पाहावं लागेल ना. मी स्वयंपाकाचं बघते, बोला तुम्ही. बापले काय बोलायचं. राहणार जातो बरोबर. ना डेअरीवर. हा नाही जातोय थोड्या वेळाने. मग काय नाही, या तुम्ही राहणार जाऊन. तेवढं त्या माक्याला पाणी द्या. बर काय सगळ्याचं बघायचं, गुरांचं बघायचं, घरचं बघायचंय, माझं कोणीच नाही बघायचं. बघायचं नाही तुझं कोणी. काय करू आता तू सांग बरं. आता काय करू आता, काय थोडा तर एखादं रिजेक्ट केलं ते बी. मागच्या तुला आयडिया सांगितली होती, आहे का? चांगलं जिम ट्रेनर बनवला होता मला, काय उपयोग नाही. काय उपयोग झाला? जिम ट्रेनर का नाही तशी परत तुला पटली नाही. आता नशिबातच नाही माझे, करू तरी काय. एक काम कर, हे बनणार आयडिया. कोणती? अरे ह्या आयडियाने पोरगी पटली ना पाहिजे, आणि ती पण एक आयडिया करतो. काय माहिती तुला, ती थोरात माहितीये का? हा थोरातांची पोरगी. हा अशी आयडिया, एक अशी आयडिया करतो आता. सरकार नोकरी महाराष्ट्र पळत पडली. आयडिया केली तर अख्ख्या गावात अशी दौंडी पिटवायची किंवा अशी आप पसवायची की ही गाण्याला लागली सरकारी नोकरी. अरे रागच लागतं घरी. हा चल, ते काम तुला करावं लागेल, कारण मी माझ्या तोंडात नाही आफो करू शकत. ऐक, कामाला लागतो. फक्त मी सांगत तसं कर. हा चालतंय. नाही ना लग्न जमलं भाऊ, नाही बदलून ठेवायचं नाही. अरे सरकारी नोकरी म्हणली की वरच म्हणलं पाहिजे आबा काही कर, पण पोरगी माझीच कर. काय कराय चालतं, तू कामाला लाग. या वर्षी मुंडोळ्या बाशिंग बांधतोच आता मी.
मार तू वाशिंग मानची पण माझं पण बघितलं पाहिजे ना. पण आता तुला आहे ना तू सोय करेन ना माझ्या लागणार तू बघा. हा 100%. जाऊ का? हा ऐक आप वापस राव तू हा पण कोणाला कळायला नाही पाहिजे नाही, नाही. आप होय म्हणून. आणि आपण आपला कॉन्फिडन्स आपल्यापाशी पाहिजे. बघ आता या थोरातला ह्यांना कसं गाठाव. हा चल चालतंय. यार, एक नंबर. हा चला भाऊ, आता होतंय माझी लग्न. घेतो धारा काढून. ऐक रोल. अहो थोडं साहेब एक आनंदाची बातमी सांगायची हा, राव तुम्हाला. बोला अहो आपला गाण्या नाही होत हा, गाण्या, हा. सरकारी पोस्टिंग झालं त्याचं कामाला लागलं आणि सरकारी नोकरीत राव. कधी कामाला लागलं तो पोस्टिंग निघाली अख्ख्या गावात चर्चा चालली. अहो ते असंच काय दूध घालायला जात होता धारा काढत होता म्हशीच्या तुमची पोरगी त्या म्हणला बघा आता सरकारी कामगार झाला तो कल्याण असतं काय पोरीचं कुणाचं तुमच्या. नशीब कुठे पण आता काय मला वाटलं का तेव्हा असं होईल म्हणून. अहो तुम्ही शेतकऱ्याला कमी लेखताय तुम्ही शेतकरी ध्यानात ठेवा. आणि असू दे पण तो काय करत होता म्हशीचं दूध काढत होता आणि अजून डेअरीला आता घालत होता. आता काय आता काय तुम्हालाच माहिती काय झालंय ते सरकारी कामगार झाला बघा जरा कधी शेतकऱ्याला कमी नका लिखू बघा असू पोस्टिंग द्या. झालं त्याचं. जाऊ का आता पिढे खायला या. बर 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 पवार आली. हो 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 काय शेखर लय काय आडवा येतो इतका आनंदाची बातमी हा लय भांडणार बातमी. काय इतका कसा आनंद गगनात ज्या माझ्या मावळाय? जोडीदाराला हिनीत होती ना हा शियानच काढतोय दाराच काढतोय हा. आज त्याचं नशीब उलगडले. म्हणजे असं काय झालं सरकारी नोकरी लागली सरकारी नोकरी. कोणाला का याला कोणाला सरकारी नोकरी सरकारी नोकरी कोणत्या विभागात आहे विभाग तर तो सरकारी कर्मचारी झाला ह्याला म्हणतोय. आल्या का? विभाग कोण विचारतो. एकच नंबर काम झालं बरं का मग लय हिनीत होता ना पोरगी बघायला लावले की शेणच काढतोय दाराच काढतोय आता आता बघतो ना हा? बघतो 100% बघणार हा, बघणार बरं एक म्हणतोय त्या ह्याची काय त्यांची पोरगी खुशी थोरातांची चालते बघतो ना त्यांना विचार मनावर सरकारी नोकरी महाग पडणार आता माग हिनवायचा तरी हिनवायचा तरी तो 10 पोरांना कामाला होतं मालक म्हणून मिरवीत होता असा उगा नाही. आता सरकारी टॉप आहे सरकारी टॉपच्या पदावर जाऊन बसलाय. चालतंय शेतकऱ्याला हिरवायचं लगेच नसतं. जमवतो लगेच जमावतो म्हणजे 100% जमावणार हा जाऊन सांगा लावतो त्याला तयारी कराय पेड पण खायला या. चालतंय हा. येतो ना पेड खायला लग्न गण्याच्या घरी जमवा. आलोच गण्याच्या घरी हा, पेढं सरकारी खायला. काय काम असलं तरी भाऊ आपला 1 मिनिटात करी जाऊ का चालतंय. गावात जाऊन पिटायची. खायला बरं झालं गाड्या आता दर खा अंगास काय नाही म्हणजे आता काय चाललंय काय नाही हे गायला जरा चारा चारीत होतो. तुझ्यासाठी आता स्थळांच्या रांगा लागल्यात आहे. खरंच रांगा लागली हा, मग काय कस काय आता आपल्या गावात बेरोजगाराला असे लात मारतात लात आणि सरकारी नोकरीवाल्याला जोगळ घेते हा घेतेत ना घेतेत. हा, बरं हा ते सरकारी नोकरी लागली ना मला. हा चालतंय थोरातांची मुलगी बघतो तुझ्यासाठी ती होय पायल तिचा बाप होईन का राजी. हा होईल ना आता मला नोकरी लागलीच म्हणल्यावर आता होईन ना राजी. 100% होणार आणि मी असल्यावर कसं पण राजी करायला लावतो. आणि कसं आता तुमचं कमिशन वारी काम चालतं ना. हा कमिशन तर घेणारच ना कमिशन शिवाय पवार नाहीच ना. हा तसं आहे. कमिशन तर हाय तर मी हाय. नाही बरोबर आहे तुमचं त्याच्यावरच चाललंय. मग बघा मग तेवढं होत असेल तर हे काही गाई बी माया मागच लागली आता तिला कळालं सरकारी नोकरी थांब बाई मला दुसरीकडे लग्न करायचंय. चालतंय मग करतो. हा आईला आयडिया चांगली होती. करतच लग्न आता. हो थोरात इकडे या. बोला अहो काय अहो, तुमच्यासाठी आलो मी इकडे केला. मग तुम्हाला माहिती का बापूच्या गाण्याला सरकारी नोकरी लागली. कोणत्या गाण्यात बापूच्या हा बापूच्या गाण्याला सरकारी नोकरी लागली. चांगलं झालं. अहो त्यांच्या घरी पुरींच्या रांगा लागल्यात रांगा बापू उभा राहिल्यात पुरींच. पण तुम्ही आपलं जवळच म्हणून आहे ना मी तुमच्यासाठी आलोय तुमच्या पुरीला स्थळ सांगण्यासाठी. चालतंय चला मग गाणं हीच जाऊ दे. हा पण एवढं लक्षात ठेवा सरकारी स्थळ म्हणलं ना तर माझं कमिशन किती 50,000 रुपये 50,000 रुपये तुम्हाला द्यावा लागतं. एवढं लक्षात ठेवायचं. लग्न जुळवणार कोण पवार आणि मोडणार पण कोण पवार. एवढं लक्षात ठेवायचं. आणि चला उरका लवकर उरका. बाबा आपण चाललोय बघायला पण खरी सरकारी नोकरीच आहे ना. एकदम 100% सरकारी नोकरी.
टेन्शन घेऊ नको तू पण. मुलगा पण चांगला आहे. दिसाय चांगला हा एकदम ओके. राम राम. राम 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 राम. ते घे हात राहिला पाहुणे. या पाहुणे या. बरं तू बस तिथं पलीकडे. तुम्ही बसावर आम्ही बसतो खाली. बसा बसा बसा. बरं व्यवस्थित झाला प्रवास ना. हा प्रवास व्यवस्थित झाला. बापू तुमच्या मुलाला सरकारी नोकरी लागली वाटतं. हा आता ते चाललं होतं त्यांचं कुठं तर आता पोरं म्हणलं होतं व्यवसाय करता करता करते अर्ज भानगडी हा ना? इकडं तिकडं. हो मग होत असते ते सगळं. पवारनी सांगितलं मला. हा. आता काय होतं लेकरं गेले इकडे गेले तिकडे की इकडे या कंपनीत अर्ज कर या ऑफिसला अर्ज कर कुठं मिलिटरी भरती SRP पोलीस भरती चालूच असते. आता आम्हाला प्रश्न पडलाय हे सगळं दुधाचं याचं त्याचं सगळं शेतीचं लय मोठा व्याप आहे हो. काय प्रकारे खरंच लागली काही नोकरी गावात गेले बघा झाला. ते लागली ना. शेखर पण हा माझं नशीबच उजळलं म्हणायचं. नाही किती फिरलो नाही तर पोरला त्या कुणी होकारच द्याय नाही. पोरी म्हणायचे अमुकच पाहिजे तसंच पाहिजे नोकरीवालाच पाहिजे. बरं झालं चला आला तुम्ही. अहो जसं गणूला ना सरकारी नोकरी लागली म्हणून माहीत झालं ना, माझ्या कमिशनला झोपच लागा नाही म्हणून तर पाटक्यास लगेच थोरा साहेबांना घेऊन आलो आणि मुलीला पण आणलंय त्यांच्या लगेचच स्थळ बघायला. आता ते बी लेकराला पाहायला भेटल घरदार शेतीवाडी त्याच्यामुळे तर घेऊन आलो ना डायरेक्ट. अजून काय अपेक्षा असल्या तर सांगा ना. त्या मुलीला काय विचारायचं असलं विचारू. आता हो का मी स्थळ आणलंय तुम्ही तुमचं जमवायचं बघायचं. फक्त एवढं काम माझं की मी इथं आणून देणार. जमून घेणं तुमचं काम आहे. तुम्हाला काय देणं भानगडी काय करायच्यात का ते बघा. तुम्हाला काय द्यायचंय का त्यांना. पण सरकारी विभागात नोकरी लागली नेमकी कशात? ते आपलं हे सरकारी याच्यातच कामाला आहे ना मी. हा त्याच्यातच नोकरी लागली. लग्नाची बैठक बसली काय पाहुणे आले मग सरकारी कामात सरकारी मोठ्या हुद्द्यावर तुम्ही सरकारी कामात हुद्दा इसरा की त्याचा. हा मोठा होत आहे. मग अहो आता लाईन लागायला लागली. तुम्ही कसं आलं सरकारी काय सरकारी माणसाला एक किंमत राहू. आता हा माणसाला पोचतोय तेव्हा कोण आलं त्या दारात. आज सरकारी नोकरी लागली. हॅलो हॅलो अरे काय रे. अर्धे मशीन इंजेक्शन दिलं का. अरे दिलं की म्हशीला इंजेक्शन दिलं. चारा बी गपा गपा खातील दूध बी देते दाना दाना. हा बरं ठेवू का. ते म्हशीचं आपल्या सरकारी विभागात आहे का पण का फसवलं वाटतं? अहो काय आम्हाला आता त्याचा बिझनेस मध्ये फोन बी यावं का नाही. हा पण ते खोट नट लग्नासाठी तर काही उद्योग नाही करत तुम्ही. अहो बापू इज्जत घालताना गावात माझी. अहो एवढं वाईट नका. मग मी काय नाही खोटं बोललो. शेखरनेच केलं सगळं गावाभर. म्हणजे नोकरी लागली का नाही हे अगोदर क्लिअर करा. तुम्हाला बापू सांगू शेतकऱ्याला पोरगीच कोण द्याय नाही. म्हणून अहो, नोकरी असली तर सांगायचं ना. खोटं कशाला बोलायचं. बघा बापूराव कस काय काय करायचं आम्ही. अहो, पण आमचा पण दुधाचा धंदा आहे काही छोटा धंदा नाहीये. काय मानसिकता झाली राव शेतकऱ्याला पोरगी द्यावं. तुम्ही पण माझ तो 10 माणसं सांभाळतोय. काय कमी बापूच्या पोराकडे एवढा मोठा व्यवसाय. 5-50 लाख रुपये तिथं असं जातात. तरी राव तुम्ही त्याला पोरगी द्या. सरकारी नोकरी म्हणली गेली की अर्थाला पोरगी द्या. पाहुणं खोट बोलले असते. आता उग नोकरी आहेत ना त्याला नोकरी करायची म्हणल्यावर लागली बेसते. पण लाखभर रुपयाची अहो माझ्याकडे 8-10 गडी येत 10-12 लाख रुपये वर्षाकडे मी वाटतोय त्यांना. आणि मग ही पोरग लाखभर घेऊन यायचं मी 10-12 लाख गड्यांना वाटतोय. कसं शक्य आहे. मग हे हा नसल्यावर ती एवढी जनावर एवढी मोठी शेती मी म्हातारपणात कसं शक्य आहे ते. नाही बरोबर आहे तुमचं. मेहनत करणाऱ्या हाताला किंमत नाही. पण एखादा नुसतं मोठं जरी पोरगा सरकारी नोकरी शिक्का लागला त्याचं बी सोनं होत आहे. आमचा काय उपयोग आहे. बापू ती दार धारत्यांच्या पोराला साप चावलाय. काय हा आता तर ते 1-2 लाखाचं नियोजन करते वाचलं पाहिजे. तू दवाखान्यात घेऊन जा त्याला. घेऊन जा तुम्ही तू दवाखान्यात मी टाकतो पैसे. पैसे टेन्शन नको घेऊ. हा तू दवाखान्यात घेऊन. 1-2 लाख किती बी लागले तरी 0 मिनिटं जाऊन करतो म्हणा. हा हे काय निघालो घेऊन. जा पहिलं दवाखान्यात जा. मला फोन कर तिथून. ते पोराला होता पैसे टाक. हे पाहिजे असं असतं. सरकारी दवाखान्यात तुमचा अधिकारी कोण येतो पैसे घेऊन. विचार करा आपण कोणाला पैसे देतो का.
अहो गाड्यासाठी ह्यांनी डायरेक्ट 2 लाखाची सोय केली. विचार करा. आणि तुम्ही सरकारी नोकरी नाही म्हणून पोरीला द्याय नाही. विचार करायची गोष्ट आहे. भाऊ आता तुमचा विचार करा, तुम्ही करा आता काहीतरी. विचार आहे. अहो हा शेतकरी असून 2 लाख रुपये 0 मेंटल गाडी सांगतो. कुठला एवढा उदाहरणार्थ बिझनेसमॅन किंवा नोकरदार आहे. कालच्या हप्त्यातला किस्सा. सरकारी नोकरीला आहे पोरग, बायको आजारी पडली, बायको दवाखान्यात ऍडमिट केली, शेजारी पाजारी कोणी पैसे देना, ती पोरग घाई घाई इथं आलं, बापाकडे पैसे नाहीत, येणे 2-3 लाख मला घेऊन जा. ही जी शेतकरी काय शेतकऱ्याला पोरगी शेतकऱ्याचं मन लय मोठा असतो. खाऊन राजा म्हणतात ना, बळी राजा. तू खरंच राजा आहे. पण तुम्हाला नोकरीचं भूत डोक्यात. हे पुरी काय तुझं म्हणणं सांग आता क्लिअर. बाबा तुम्ही फक्त माणूस बघताय, नोकरी बघताय, पण त्यांचं मन बी बघा की जरा. मन किती मोठं आहे त्या माणसाचं. आणि लगेच एवढं घाई घाई त्या माणसाला पैसे दिले लाख रुपये, मग तुमच्या पोरीला सुखात नाही ठेवणार असं थोडी होणार आहे. अहो बघा लेकरू काय म्हणतंय, तिला बी कळतंय. बघा शेतकऱ्याचं असं मन लागतं उदाहरण एवढं कोणाच नाही शेतकऱ्यासारखं. तुम्हाला बिलकुल बळजबरी करणार नाही त्यांनी. तुमची इच्छा असेल त्या लेकराची तुमची, तर आम्हाला हो म्हणा. चालतंय पवार, माझं मन बदललं. अहो आपल्याला शेतकऱ्याशिवाय पर्याय नाही. आणि शेतकऱ्याकडेच पैसा आहे, नोकरदाराकडे पैसा नाही. नोकरदाराला पोरी द्यायच्या आणि फसतावायचं. माझी भावना होती सरकारी माणसाला द्यावा. अहो सरकारपेक्षा शेतकरी काय कमी आहे. आजची ही परिस्थिती पाहिली मी समोर डोळ्यांनी. बाबा सरकार हे चालतं फक्त शेतकऱ्यामुळं. शेतकऱ्यांनी जर पिकवलं तर सरकार चालेल ना. बरोबर बोलली बाई. नाहीतर उपाशीच राहावं लागेल आपल्याला. तसं बी शेतकरी म्हणजे राजा आणि नोकरी करायची म्हणजे नोकरदार व्हायचं. मला बी नाही आवडत. आणि नोकरीचं काय आज आहे उद्या नाही. माझा व्यवसाय मी मरेपर्यंत चालणार आहे. बघा माझी तुमच्या पोरं चालणार. लेकीला- पाहुणं चालतंय. हा, चालतंय. पाणी वाढा की आता खाऊ द्या गुलाबजाम लागणार. चला तू स्वयंपाक झालं बा. माझं तर कमिशन दोन्ही साईडने फिक्स झालं. शेती आमच्या गायांचा म्हशीला गोठा दाखवतो. काय आता तुमच्या शब्दाला किंमत आहे. चला बघा. हो पोळ्या बिळ्या बनवा लवकर पाठदिशीने. चला गोठा बिटा बघून येऊ.